आणि आपले स्टील आणि नॉनस्टिक वापरण्यापेक्षा मला असं वाटतं हा पर्याय खूप छान आहे. ते वेगवेगळ्या साईज मध्ये सुद्धा अवेलेबल आहे. तर ह्याची एक प्राइस आहे 30 रुपयाला. तर हे मातीच्या भांडींचे तवे आहेत. बघितल्यावर आपल्याला खरंच हे भिडाचे असे वाटतात. खरंच खूप छान वाटतंय. तुम्ही नक्कीच हे ट्राय करा. हे पण इतकं प्रीमियम आणि इतकं छान वाटतंय. आणि खरंच आता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्याला थंड पाणी फ्रीज वगैरे ह्याचा न वापर करता तुम्ही ह्याच्यामध्ये स्टोअर करून वापरू शकता. ही छोटी जी बॉटल तुम्हाला दिसते ही आहे 500 ml ची. ही तुम्हाला फक्त मिळणार आहे के बाद 2-3 दिन के बाद वो फिर उसको कलर कम होएगा, उसके बाद भट्टी में डाला रहेगा। नमस्कार मंडळी, तर तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. तर आजच्या मॉडर्न किचनमध्ये आपण प्लास्टिक, स्टील आणि नॉनस्टिक वापरतो. जर तुम्हाला आठवत असेल तर पूर्वीच्या काळी आपल्या आजी आजोबा हे मातीच्या भांड्यामध्ये जेवण बनवायचे आणि ते जेवण अतिशय चविष्ट आणि हेल्दी असायचं. तर मी व्हिजिट करणार आहे एक अशा शॉपला जेथे व्हरायटीज ऑफ मातीची भांडी आणि तेही बजेटमध्ये मिळतात. तर त्या शॉपचं नाव आहे साधना क्राफ्ट. तर या शॉपचं लोकेशन, टायमिंग आणि जर तुम्हाला ऑनलाईन परचेस करायचं असेल तर त्याची डिटेल मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आपण जाऊया साधना क्राफ्टमध्ये. तर मंडळी आपण आलेलो आहोत साधना क्राफ्ट शॉपमध्ये. तर तुम्ही माझ्या आजूबाजूला बघू शकता खूप सारे मातीची भांडी वेगवेगळ्या प्रकारची आहेत. तर आपण एक एक जाणून घेऊया की त्याची प्राइस आणि त्याचे उपयोग काय काय आहेत. तर फर्स्ट तुम्ही इथे बघू शकता हे एक छान असा एक ग्लास आहे मातीचा. तर तुम्ही हा यूज केला पण असेल, हे तुम्ही बघू शकता. आणि ते वेगवेगळ्या साईज मध्ये सुद्धा अवेलेबल आहे. तर ह्याची एक प्राइस आहे 30 रुपयाला. आणि ह्यांच्याकडे असं आहे की आता तुम्हाला माहितीच असेल की जर तुम्ही ही एक घेणार असाल तर हे तुम्हाला 30 रुपयाला मिळणार आहे. आणि जर तुम्ही होलसेल दरामध्ये घेणार असाल तर तुम्हाला ह्याची जास्त क्वांटिटी म्हणजे 100 पेक्षा जास्त जर तुम्ही घेतला तर ह्याची प्राइस थोडी कमी होईल. तर अशा पद्धतीने तुम्ही घेऊ शकता. आणि इथे आपण बघतच आहोत की इथे वेगवेगळ्या व्हरायटीज ऑफ आहेत. इथे पण तुम्ही हे बघू शकता. सी इतके छान वाटतंय हे. आणि हे ऍक्च्युली तुम्हाला बघितल्यावर तुम्हाला स्वतःला सुद्धा आठवलं असेल की हे ऍक्च्युली आपल्या आजी आजोबांच्या काळामध्ये किंवा आपण जुन्या परंपरा म्हणू शकतो की तेव्हा आपण वापरायचो. आणि हे ऍक्च्युली चहासाठी किंवा त्याच्यामध्ये पाणी पिण्यासाठी खूप छान असतं. आणि थंडगार आता उन्हाळ्याच्या वेळेसाठी तर तुम्ही ते घेऊ शकता. खूप छान आहे. पुन्हा इथे तुम्ही बघू शकता या मातीच्या भांडीमध्ये पण इतकी छान कलाकृती केलेली. मला आता उचलताना सुद्धा भीती वाटते ऍक्च्युली ते की खूप छान वाटते. हे बघा हे किती क्यूट वाटतंय, छोटं असं मस्त वाटून येते. आणि त्याच्यामध्ये ही मोठी साईज आहे. ह्याच्यामध्ये आपण जर काही काही ह्याच्यामध्ये बघत असू अजूनही रेस्टॉरंट हॉटेलमध्ये हे छोटे आईस्क्रीम बाउल्स वगैरे ह्यासाठी सुद्धा यूज होतात हे. तर खूप छान वाटतात वापरायला. थोडे नाजूक वापरू शकतो पण त्याचे बेनिफिट्स खूप छान आहेत. तर ह्याच बाउल वाटी टाईप मध्ये तुम्ही बघू शकता वेगवेगळे साइजेस त्यांच्याकडे अवेलेबल आहेत. आणि प्लस प्रत्येक वाटीमध्ये डिझाईन्स खूप वेगवेगळे आहेत. मी इथे तुम्हाला दाखवते. हे सुद्धा बाउल आहे. हे थोड्या वेगळ्या साईज मध्ये आहे. आणि ह्याच्यावरती हे जे काम केलेलं आहे कारागिरने ते पण तुम्ही बघू शकता. इतकं छान आणि सुबक केलेलं आहे. अशा वेगवेगळ्या साईज आणि वेगवेगळ्या डिझाईन मध्ये सुद्धा तुम्हाला इथे वाटी मिळते. आणि तुम्ही बघू शकता इतकं छान वाटतं. ह्याची प्राइस ह्या सगळ्या ह्याची आहे 30 रुपये. आणि अजूनही आपण बघणार आहोत की इथे तुम्ही प्लेन बाउल बघत असाल तर हे प्लेन बाउल जे आहेत काय काहींना प्लेन डिझाईन नको हवी असेल, असे प्लेन हवे असतील तर इथे तुम्ही बघू शकता. ह्याची प्राइस आहे 40 रुपीज. आणि बघा इतके छान वाटतात. आणि तुम्ही हे घरामध्ये कुठल्याही डेकोरेशनसाठी किंवा आपल्या किचन डेकोरेट करायचं असेल किंवा कोणत्या डेकोरेशन पर्पजसाठी वापरायचं असेल तर त्यासाठी हे खूप छान ऑप्शन आहे. तर आपण बघू शकतो इथे मातीच्या ग्लासेस सुद्धा आहेत. तर आपण इथे एक मी तुम्हाला दाखवते. आपला ग्लास साईज एवढीच आहे ती. आणि ह्याच्यामधून पाणी पियायला ऍक्च्युली बेस्ट आहे, मस्त आहे. आपण घरी जसं पाणी मडक्यामध्ये स्टोअर करून ते थंडगार पाणी पितो तर त्याच्यासोबत हे ग्लास वगैरे वापरल्यावर पण खूप छान वाटेल त्याच्यामध्ये. तर ह्याच्या ग्लासेसमध्ये त्यांच्याकडे अजून पण व्हरायटीज आहेत त्या मी तुम्हाला दाखवते. तर तुम्ही इथे बघू शकता. इथे ह्या अशा पद्धतीने सुद्धा ग्लासेस आहेत. किती छान वाटतंय हे.
ह्याच्या खालती असं स्टँड आहे आणि खूप असं जुन्या काळात आपण जसे ग्लासेस वापरायचे तसं वाटते. ह्याची प्राइस आहे 30 रुपये आणि ते तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये पण वेगवेगळ्या साईजेस आहेत. ही जी आहे ही याच्यापेक्षा छोटी साईज आहे, बट हे असं यूज करायला खूप एकदम वेगळं वाटतंय. तर तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि आपले स्टील आणि नॉनस्टिक वापरण्यापेक्षा मला असं वाटतं हा पर्याय खूप छान आहे. इथे तुम्ही बघू शकता आणि हे बघितल्यावर मला असं वाटतं तुम्हाला नक्कीच तुमच्या लहानपणीची आठवण झालीच असेल. तर हे आहे पिगी बँक. हे ऍक्च्युली स्मॉल साईज मध्ये आहे. तर ह्याची प्राइस आहे 60 रुपीज आणि हे तुम्ही बघू शकता की पहिला आपण जसं वापरायचो ह्याच्यामध्ये स्टोअर करून ठेवायचं. ह्याला कुठेही पैसे निघण्याचे चान्सेस नाही आहेत. हे डायरेक्ट फुल झाल्यावर आपण डायरेक्ट ते फोडायचं आहे आणि ह्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवते हे मोठी साईज मध्ये सुद्धा अवेलेबल आहे, जे आहे 150 रुपीजला. तर तुम्ही पुन्हा एकदा हे एक आपल्या मुलांना एक आठवण करण्यासाठी किंवा एक काहीतरी जी जुनी पद्धत आहे आपली ती दाखवण्यासाठी आणि एक बोलतो ना आपण की त्यांना पैसे स्टोअर करायचे, सेव्ह करायचं, हे एक वेगळ्या पद्धतीने सुद्धा आपण दाखवू शकतो. तर अजून पण आपण बघणार आहोत वेगवेगळी मातीची भांडी. तर आता आपण बघणार आहोत ही जी आहे ही धूपदाणी आहे. तर ह्याच्यामध्ये मी तुम्हाला एक दाखवते जवळ घेऊन. हे अशा पद्धतीने आहे जे आपण घरामध्ये जे धूप वापरतो किंवा आता आपण बघत असो तर एक इलेक्ट्रॉनिक धूप कांडी एक येते, तर ती यूज करण्यापेक्षा हे खूप छान आहे आणि ह्याच्यामध्ये सुगंध छान येईल, मातीचाही वास छान येईल आणि घरामध्ये मी असं ऐकलंय की मातीच्या वासाने थोडे फार घरामध्ये कीटक वगैरे असेल तर तेही दूर होण्याचं काम ह्याच्यामध्ये होतं. तर तुम्ही बघू शकता हे असं छान पद्धतीने असं इथे पकडण्यासाठी आहे. त्याच्यानंतर तुम्हाला पाहिजे तेवढ्या साईज मध्ये अवेलेबल आहे इथे आणि ह्याची कॉस्ट आहे 80 रुपये आणि ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता साईजेस खूप वेगवेगळे आहेत. वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी रेखीव पद्धतीने काम केलेलं सुद्धा आहे. त्यामध्ये ह्याची प्राइस आहे 150 रुपये. तुम्ही बघू शकता इतकं छान वाटतंय ते यूज करायला, वापरायला. तुम्ही माझ्या हातामध्ये बघू शकता हे आहे कॉफी मग आणि सी इतकं छान डिटेलिंग आहे त्याचं आणि इतकं भारी वाटतंय ते वापरायला. तुम्ही जर नॉर्मल कॉफी कप घेत असाल तर हे नक्कीच प्रिफर करा, खूप छान वाटतंय. आणि इथे तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये मी तुम्हाला हेही दाखवेन की ह्यांच्याकडे पाणी स्टोअर करायला एक असे वेगवेगळे पॉट आहेत तिथे, त्याच्यानंतर जग सुद्धा आहेत. तर ते मी तुम्हाला हातामध्ये घेऊन दाखवते. तर या साईडला इथे आहेत. हे तुम्ही बघितलं असेल आपण शेतामध्ये वगैरे पहिल्याच्या काळामध्ये जायचे किंवा एक शेतामध्ये एक आपलं एक भांड असावं किंवा पाण्याचं एक स्टोअर करायला जागा असावी त्यासाठी हे वापरायचे आणि हे ते आहे जे आपण मोठं भांड न वापरता हे असं छोटं भांड यूज करू शकतो. आणि ह्याच्यामध्ये पाण्याचा जग सुद्धा आहे. ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या साईजेस आहेत, वेगवेगळे डिझाईन मध्ये आहेत जी तुम्ही इथे बघू शकता. ह्याच्यावरती तुम्ही झाकण सुद्धा वापरू शकता आणि खूप छान आहे. ह्याच्यामध्ये 2-3 लिटर पाणी आरामातच राहील आणि जर तुम्हाला छोट्यामध्ये वापरायचं असेल तर ह्याच्यामध्ये ही साईज आहे सी. हे पण इतकं प्रीमियम आणि इतकं छान वाटतंय आणि खरंच आता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्याला थंड पाणी फ्रीज वगैरे ह्याचा न वापर करता तुम्ही ह्याच्यामध्ये स्टोअर करून वापरू शकता. त्यांच्याकडे पाणी स्टोअर करायला अजून पण भांडी आहेत, तर ते मी तुम्हाला दाखवते. आता उन्हाळ्याच्या काळामध्ये पाणी पिण्यासाठी स्टेनलेस स्टील न यूज करता तुम्ही हा ऑप्शन नक्कीच वापरू शकता. सी तुम्ही इथे बघू शकता इतक्या छान प्रकारे तिथे डिझाईन केलेली आहे, त्याच्यावरती वर्क केलेलं आहे. ही छोटी जी बॉटल तुम्हाला दिसते ही आहे 500 ml ची. ही तुम्हाला फक्त मिळणार आहे 150 रुपयामध्ये. मी तुम्हाला ओपन करून दाखवते. सी दी डिझाईन इतकी छान वाटते. पाणी तुमचं थंड राहणार आहे. ह्याच्यावरती तुम्हाला प्लास्टिकचं झाकण मिळेल आणि आतमध्ये ही पूर्णपणे मातीचं आहे, त्यामुळे पाणी तुम्हाला थंडगार मिळणार आहे आणि आरोग्यासाठी तर मातीतलं हे खूपच चांगलं असतं. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला मोठी साईज सुद्धा मिळणार आहे, ती म्हणजे 1 लिटरची बॉटल. सी वाव इतकी छान वाटते ती. ह्याच्यामध्ये ही सेम आहे. वरचं झाकण तुम्हाला प्लास्टिक आणि झाकण असं साधं नाही राहतंय, पूर्ण फिट बसलेलं आहे ते झाकण. आणि हे झाकण ओपन केल्यानंतर मी तुम्हाला आतमध्ये दाखवते. 1 लिटर पाणी इथे आरामात ह्याच्यामध्ये राहणार आहे आणि आता गरमीच्या सीझन मध्ये हे तर मला असं वाटतं मस्ट घेणं आहे. मी नक्कीच परचेस करणार आहे. हे तर माझ्या बकेट लिस्ट मध्ये आलेलं आहे. ह्याची प्राइस आहे 200 रुपये. तुम्ही नक्कीच येऊन परचेस करा. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं इथे पाणी स्टोअर करायला वेगवेगळ्या प्रकारची भांडी आहेत. तर आता आपण छोट्या भांड्यांमध्ये बघितलं, आता मोठ्या भांड्यांमध्ये बघूया. तुम्ही इथे बघू शकता ही खूप मोठी मोठी भांडी आहेत आणि हे आपण आपल्या घरामध्येही वापरतो. आणि जर कोणी वापरत नसेल तर मी खरंच रिकमेंड करेन की हे तुम्ही नक्कीच वापरा. पाणी खूप छान थंडगार राहतं, आपल्या आरोग्यासाठी खूप छान असं मातीतल्या भांड्यांमधून पाणी पिणं. आणि इथे
नळ आणि विदाऊट दोन्ही पण अवेलेबल आहेत. आणि इथे तुम्ही बघू शकता काही काही ठिकाणी त्यांनी असं एक वेगवेगळ्या पद्धतीचं काम केलंय. इथे असं त्यांनी एक लायन बनवलेलं आहे. हे अशी भांडी, छोटी भांडी जर तुम्हाला घ्यायची असेल तर तशी आहेत. ही अशा मोठ्या भांड्यांमध्ये आहेत. हे तुम्ही असं टॅब इथे यूज करू शकता, इथे पाणी स्टोअर करू शकता. ह्याच्यासाठी तुम्हाला वरती झाकण सुद्धा अवेलेबल होणार आहे. आणि ह्यापेक्षा पण मोठी भांडी हवी असेल तर तीही आहे, ती मी तुम्हाला इथे दाखवते. तर इथे तुम्ही बघू शकता हे खूप मोठं भांडं आहे मला वाटतं. आणि जर आपले मोठा परिवार असेल आणि त्यासाठी वापरायचं असेल तर हा एक खूप छान ऑप्शन आहे इथे. तर मंडळी तुम्हाला माहितीच असेल की आता गॅसचे खूप इश्यू चालू आहेत आणि त्यासाठी आता मोस्टली आपण प्रिफर करतो की चूल वगैरे. पण आता मुंबई सारख्या ठिकाणी किंवा उपनगर सारख्या ठिकाणी आपण चूल वगैरे कुठे घेणार, तर त्याची सोय मी तुम्हाला दाखवते. तुम्ही इथे बघू शकता एक छान अशी इथे चूल आहे. जर तुमच्याकडे थोडीफार स्पेस असेल तर तुम्ही हे नक्कीच प्रिफर करू शकता. तर ह्याची प्राइस आहे 600 रुपये. तर तुम्ही बघू शकता की इथे ते अवेलेबल होणार आहे. आणि जर तुम्हाला डेकोरेटिव्ह किंवा जर खरोखर तुम्हाला यूज करायचं असेल किंवा तुमच्या मुलांना दाखवायचं असेल की चूल हा प्रकार काय होती आणि काय आहे, तर त्यासाठी मी तुम्हाला दाखवते. ह्यांच्याकडे कशी छोटी चूल सुद्धा आहे, तुम्ही बघू शकता. आणि इथून पण मी दाखवते तुम्हाला कशा पद्धतीने आहे. तर ह्याची कॉस्ट आहे 100 रुपये. आणि हे ह्याच्यावरती मी तुम्हाला दाखवते. तुम्ही अशा प्रकारचं पॉट ह्याच्यावरती वापरू शकता. आणि जर एखाद्या वेळेला भाजीला डाळीला तडका मारायचा असेल तर तुम्ही त्यासाठी सुद्धा हे यूज करू शकता. तर मंडळी तुम्ही माझ्या हातामध्ये बघत असाल हे आहेत भिडाचे तवे. ॲक्च्युअलमध्ये हे भिडाचे नाही आहेत, कारण मी तुम्हाला ब्लॉगच आपला मातीच्या भांडींचा आहे. तर हे मातीच्या भांडींचे तवे आहेत. बघितल्यावर आपल्याला खरंच हे भिडाचे असे वाटतात. ह्याची प्राइस आहे 50 रुपये. ह्याची प्राइस आहे 100 रुपये. हे डबल कोटेड आहे म्हणून ह्याची प्राइस 100 रुपये आहे. आणि हे तुम्ही तुमच्या गॅसवरती लो फ्लेममध्ये सुद्धा वापरू शकता. ह्याच्यावरती तुम्ही चपाती भाकरी हे सुद्धा बनवू शकता. आणि खरंच हे मला आता कळालं की आपण ह्याच्यावरही जेवण खूप छान पद्धतीने बनवू शकतो. तर खरंच हा ऑप्शन तुम्ही सुद्धा निवडा. तुम्ही इथे बघू शकता हे वेगवेगळे जेवण बनवण्यासाठी वेगवेगळी भांडी आहेत. तर इथे मी पहिला त्यांचा जो रेंज आहे तिथून मी तुम्हाला दाखवते. हा एकदम छोटा पॉट आहे. तर हे जे छोटं भांडं आहे त्याची प्राइस आहे 120 रुपीज. याच्यासोबत तुम्हाला असं छानसं असं झाकण मिळणार आहे. जर तुम्हाला असं हे तुम्ही गॅसवर सुद्धा वापरू शकता, लो फ्लेम मीडियम फ्लेमवरती. तर हे पण एक खूप छान ऑप्शन आहे. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही बघाल तर ह्याच्यामध्ये जी मोठी साईज आहे ती ही आहे. ह्याची प्राइस 250 आहे. आणि सी दिस, खूप छान पद्धतीने ह्याच्यामध्ये तुमची भाजी डाळ वगैरे होऊ शकते. आणि ह्याचं झाकण सुद्धा ह्याच्यासोबत तुम्हाला अवेलेबल होणार आहे. आणि ह्या पॉटमध्ये खूप साऱ्या वेगवेगळ्या सायझेसमध्ये अवेलेबल आहे. तुम्ही बघू शकता वेगवेगळे साईज आहे. खूप मोठ्या भांड्यामध्ये सुद्धा अवेलेबल आहे. आणि जर तुम्हाला ऑनलाईन घ्यायचं असेल तर त्याची मी तुम्हाला पॅकेजिंग दाखवते. ती पॅकेजिंग असणार आहे अशी, जे तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने पॅक करून दिलं जाणार आहे. हे अशा बॉक्समध्ये तुम्हाला येईल. हे अशा पद्धतीने हे व्यवस्थितरित्या तुमच्या घरपोच सुविधा ही तुम्हाला मिळणार आहे. आणि ती ऑनलाईन ऑर्डर कुठे करायची हे जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला स्क्रीनवरती नंबर दिसतच असेल, तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून ऑनलाईन तुमची ऑर्डर घेऊ शकता. तर मंडळी तुम्ही बघू शकता माझ्या हातामध्ये आहे पूर्ण आपला डायनिंग सेट. तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये 4 प्रकारचे बाउल्स आहेत, एक ग्लास आहे आणि ही छान पद्धतीने हे ताट मिळणार आहे. हे सगळं मातीचं. हा पूर्ण सेट जो आहे तो तुम्हाला मिळणार आहे 500 रुपयामध्ये. किती प्रीमियम वाटतंय आणि इतकं छान वाटतंय. आणि हे बघितल्यावरच कोणाला ह्याच्यामध्ये जेवायला आवडणार नाही. खरंच खूप छान वाटतंय. तुम्ही नक्कीच हे ट्राय करा. आणि आता मॉडर्न लाईफमध्ये हे काहीतरी जुनं नक्कीच ट्राय केलं पाहिजे, जे आपल्या हेल्थसाठी खूप चांगलं असेल. तर मंडळी आपण बघितलंच आहे मातीच्या भांड्यांमध्ये वेगवेगळी व्हरायटीज, अजूनही त्यांच्याकडे खूप सारे व्हरायटीज आहेत. ते जाणून घेण्यासाठी तुम्ही नक्कीच स्टोअरला व्हिजिट करा. आणि हो, मातीऐवजी आपण दुसरा एक ऑप्शन इथे बघणार आहोत, ती म्हणजे आहे ही सिरॅमिकची भांडी. तुम्ही ह्याच्यामध्ये आपल्याला माहितीच असेल आपली आई वगैरे ह्याच्यामध्ये लोणची असेल, मसाले असेल ते छान पद्धतीने स्टोअर करून ठेवतो. तर इथे तुम्ही बघू शकता छोट्या साईज पासून ते मोठ्या साईज पर्यंत खूप सारी भांडी इथे अवेलेबल आहेत. वेगवेगळ्या कलर्स मध्ये आहेत, वेगवेगळ्या डिझाईन मध्ये आहेत. ते आपण बघू तेवढंच आपल्याला कमी आहे. आणि आपल्या वापरानुसार आपल्याला जशी हवी तशी आपण वापरू शकतो. आणि ह्या भांड्याकडे बघितल्यावर तुम्हाला नक्कीच तुमच्या लहानपणीची आठवण झालीच असेल. ती म्हणजे आहे
आपण लोणची आणि चटणीसाठी वगैरे जी बरणी यूज करायचं ती आहे, ही छोट्या साइजेस मध्ये आहे आणि ह्याच्याकडे मोठ्या साइजेस मध्ये सुद्धा अवेलेबल आहे, ते सुद्धा आपण इथे बघणार आहोत. खूप सारं कलेक्शन इथे अवेलेबल आहे आणि हे तुम्ही एखाद्या तुम्हाला किचन डेकोरेशन साठी सुद्धा तुम्ही वापरू शकता. इथे मातीसारखंच दिसणारं पण हे सिरॅमिक मध्ये आहे, बट किती छान वाटतंय, एकदम प्रीमियम क्वालिटीचं वाटतंय. हे सुद्धा ऑप्शन्स इथे आहे आणि ह्यामध्ये तुम्ही बघू शकता इथे हे मोठ्या साइजेस मध्ये आहे. हे ऍक्च्युली आता आपण सध्याच्या बघतोय मॉडर्न किचन मध्ये हे पारंपरिक लुक आपल्याला जर द्यायचा असेल तर हे सुद्धा ऑप्शन खूप बेस्ट ठरेल. तर मंडळी तुम्ही इथे बघू शकता, इथे प्लांटरसाठी पण खूप वेगवेगळे ऑप्शन्स आहेत आणि वेगवेगळ्या डिझाईन मध्ये अवेलेबल आहेत, वेगवेगळ्या साईज मध्ये अवेलेबल आहेत. तुम्ही माझ्या मागे बघू शकता इथे खूप सारे ऑप्शन्स अवेलेबल आहेत वेगवेगळ्या डिझाईन मध्ये. त्याची प्रत्येकाची प्राइस जसजसे ते पॉटची साईज वाढेल तसे ते प्राइस व्हॅरी होतात. तर मंडळी कोणाला जर नवीन शॉप ओपन करायचा असेल, चहाचा असेल आणि वेगवेगळ्या व्हरायटीज मध्ये त्यांना चहा सर्व करायचे असेल, जसे की आता आपण बघतो की कुल्हड चहा मिळते, तर इथे तुम्ही बघू शकता इथे खूप सारे व्हरायटीज मध्ये व्हरायटीज ऑफ कुल्हड अवेलेबल आहे. त्याची प्राइस 2 रुपयापासून ते इथे 7 रुपयापर्यंत अवेलेबल होणार आहे. वेगवेगळ्या साइजेस मध्ये अवेलेबल आहेत आणि तुम्हाला जर हे घ्यायचं असेल तर इथे ही एकच अशी कुल्हड मिळणार नाहीये. तुम्हाला हे कमीत कमी 150 क्वांटिटी मध्ये घ्यावी लागेल तरच तुम्हाला हे मिळेल. त्यांचे काही बॉक्सेस रेडी आहेत तर तुम्हाला तसेच घ्यावे लागतील. आणि तसंच ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता हे जे बिर्याणी पॉट आहेत तर हे सुद्धा तुम्हाला होलसेल दरात इथे मिळून जाईल. ह्याची प्राइस इथे कमी होईल, तर तुम्ही नक्कीच एकदा येऊन स्टोअरला व्हिजिट करा. तर मंडळी आपण रेडीमेड जी झालेली आहेत मातीची भांडी ती तर आपण वेगवेगळ्या पद्धतीची बघितलीच आहेत, पण आता मी तुम्हाला घेऊन आलेली अशा ठिकाणी जिथे ही भांडी बनवली जातात. तुम्ही माझ्या मागे बघतच असाल, ही जी आहे ही आहे मातीची भांडी बनवण्याची भट्टी आहे. तर ह्या मागची प्रोसेस आपण जाणून घेऊया, जरा 2-4 मिनिटात जाणून घेऊया, कारण इथे तुम्ही आजूबाजूला बघतच असाल इथे एवढी उष्णता आहे, खूप गरम होत आहे, कारण ह्या भट्टीचा तेवढी उष्णता लागते आहे. तर इथे तुम्ही बघू शकता की इथे काका बसलेले आहेत, तर आपण लगेच त्यांच्याकडून जाणून घेऊया की ऍक्च्युअल मध्ये प्रोसेस काय असते. नमस्ते काका, तर मला फक्त तुम्ही प्रोसेस काय असते सांगा, बिकॉज मला असं वाटतं मला येण्यात खूप लेट झालेला आहे. तर प्रोसेस आपली काय काय असते. हम लोग का जो पहले मट्टी आता है गुजरात से, ओके. फिर पानी डाल के उसको बनाते हैं। हाँ हाँ. पानी डाल के बनाने के बाद स्लाइड बनाते हैं हम लोग। अच्छा. स्लाइड बनाने के बाद हम लोग डाई में डालते हैं। ओके. जो जो डाई रहता है यहाँ पे है तुम्ही इथे बाजूला बघू शकता की ही जे आहे ही एक त्यांचं तयार केलेलं असं हे आहे की त्याच्यामध्ये ते बनवतात. त्याच्यानंतर पुढे प्रोसेस. डाई मतलब डाई में से निकलने के बाद उसको चाक पे रख के फिनिशिंग करना पड़ता है। ओके. फिनिशिंग लेके फिर ऐसा स्टैंड बनाना पड़ता है। हाँ हाँ. ये सूखने के बाद 2-3 दिन के बाद वो फिर उसको कलर कम होएगा, ओके. उसके बाद भट्टी में डाला रहेगा। अच्छा. तुम्ही बघू शकता की आपण ही जी मडकी बघतो आहोत ती आपल्याला दिसायला छान वाटतात, वापरायला छान वाटतात, पण त्यामागचं काम किती एकदम व्यवस्थित केलं जातं. तुम्ही आता बघू शकता की काका हे पूर्ण व्यवस्थित पद्धतीने करत आहेत. ते भांडी गरम व्हायला ती उन्हात ठेवायला सुद्धा 2-3 दिवस लागतात. त्या भट्टीमध्ये तेवढ्या उष्णतेत काम करायला सुद्धा तेवढं मेहनत लागते. तर खरंच या मेहनतीच्या मागे सलाम आहे त्यांना. तर मंडळी मी तुम्हाला साधना क्राफ्टचा टायमिंग सांगते, तो असणार आहे सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत आणि ऑल डेज ओपन असणार आहे. आणि इथलं मी तुम्हाला लोकेशन सांगते, धारावी कुंभारवाडा 90 फीट रोडला हे यांचं शॉप आहे. तर तुम्ही बघितलंच असेल त्यांच्याकडे व्हरायटीज ऑफ मातीची भांडी आहेत आणि मातीच्या भांडीचं बेनिफिट तर आपल्याला माहितीच आहे, ते म्हणजे त्याच्यामधलं जेवण आपल्याला टेस्टी लागतं, त्यातले जेवणातले सगळे न्यूट्रिएंट्स आपल्या शरीराला मिळतात आणि त्यातही ते इको फ्रेंडली आहे, त्यामुळे तुम्ही ते नक्कीच यूज करा. तुम्ही नक्कीच या स्टोअरला व्हिजिट करा. तर म्हणजे हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड झाल्या पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. तर भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद.